सभापती महोदय, राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये संगणकीय कामे त्यांना न देता ते जे आज कामं करत आहे, तर प्रत्येक आरोग्य उपकेंद्रावर त्यांना डाटा एंट्री ऑपरेटर नेमण्याबाबतचा हा विषय आहे। आपल्याला कल्पना आहे की या उपकेंद्रावर हे जे काही कर्मचारी आहे हे जवळपास 30 प्रकारचे त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात। उदाहरणार्थ प्रसूती करणे, जोखम माता आरोग्य, जोखम बालक आरोग्य, लसीकरण करणे, अर्भक मृत्यूदर, उपजत मृत्यूदर, असे विविध 30 प्रकारचे आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामं उपकेंद्रावर हे केले जातात। आणि ह्या नागरिकांना या सेवा देत असताना या सेवा देण्याच्या पहिले प्रत्येक वेळेस त्यांना त्या ठिकाणी ती डाटा एंट्री त्या ठिकाणी करावी लागते। आणि ती करत असताना आपल्याला कल्पना आहे की ग्रामीण भागामध्ये नेटची सुद्धा त्या ठिकाणी सुविधा नसते। त्यामुळे दिवसभर त्या ठिकाणी सेवा दिल्यानंतर परत रात्री घरी गेल्यानंतर त्यांना स्वतःच्या मोबाईलवर या एंट्रीज कराव्या लागतात। त्यामुळे त्यांना ड्युटीपेक्षा जास्तीचे कामं त्या ठिकाणी होत आहेत। म्हणून राज्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची ही मागणी आहे की उपकेंद्रावर ज्याप्रमाणे आपण केंद्रावर एक ऑपरेटरची नियुक्ती केलेली आहे, तशी उपकेंद्रावरही आपण डाटा एंट्री ऑपरेटर त्या ठिकाणी देणार का? सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य धीरज लिंगाडे साहेबांनी ज्या पद्धतीनं आरोग्य विभागातली विस्तार अधिकारी, स्वास्थ्य अभियंता, आरोग्य सेविका या सगळ्यांच्या तांत्रिक पद्धतीने जी काही कामं पार पडतोय त्याच्यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करावा अशी मागणी केली आहे। याच्यापूर्वी सुद्धा शासनाच्या वतीनं डाटा एंट्री ऑपरेटरची स्वतंत्र भरती केलेली आहे। ते तालुका स्तरावरती आणि तिथे जे काही जॉब चार्टप्रमाणे त्यांचं काम करतायत, परंतु ते सोडून आता सगळ्याच कर्मचाऱ्यांच्या जॉब चार्टमध्ये सुद्धा ज्या काही अशा पद्धतीच्या ऑनलाईन पोर्टलवरती माहिती भरायला पाहिजे त्या सगळ्यासाठी ज्या काही जॉब चार्टमधल्या तरतुदी त्याच भरल्या, त्याच्यामध्ये अन्यायकारक अशा पद्धतीच्या प्रक्रिया काही केलेल्या नाहीत। विशेषतः मी आपल्याला सांगतो की आता आपण अशा स्वयंसेविकांना सुद्धा मोबाईल देतो आणि ऑनलाईनवरून त्यांना सुद्धा माहिती घ्यायला लागतोय। अशा स्वयंसेविका ही तरी 10वी पास असते, 12वी पास असते किंवा थोडासा इतरांच्यापेक्षा शिक्षण तिचं कमी असते, पण ते लोक सुद्धा आता टेक्निकली फास्ट झालेत आणि भविष्यातली ही गरज आहे। तर माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये आवश्यकता असेल, विशेषतः जे काही डाटा एंट्री ऑपरेटर आहेत त्या सगळ्याची संपूर्ण आस्थापना राज्यातल्या सगळीकडे आहेच आणि जर आवश्यकता असेल तर घेऊया, पण मूळ जॉब चार्टमध्ये जर काम असेल तर ते बदलणं किंवा थांबवा म्हणणं थोडंसं चुकीचं होईल।